मैत्रिणींनो, आपल्या लहानपणी घरी जेव्हा काही सण समारंभ असायचा तेव्हा आई ती जागा छान झाडून पुसून घ्यायला सांगायची. दारात छोटीशी सुंदर रांगोळी, घराच्या कोपऱ्यात एखादी छान फुलदाणी आणि हातानेच केलेली कागदी फुलं किंवा घरच्या परसदाराची फुलं. एवढीच काय ती साधी सोपी परंतु अतिशय सुंदर सहज अशी सजावट असायची. नमस्कार, दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या व्लॉगमध्ये आपण पण घराच्या प्रवेशद्वाराचा लहान कोपरा घरीच असलेल्या साहित्याने सहज सोप्या परंतु तितक्याच सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवूया. सजावटीचा पहिला प्रकार पाहूया. लहानसा पाट, त्यावर टेबलक्लॉथ सारखं एखादं स्वच्छ कापड, दोन्ही बाजूला 2 पितळी दिवे. आता डास प्रतिबंधक असा दिवा तयार करण्यासाठी या तेलात आपण कापूर, लवंगा आणि दालचिनीचा एक लहानसा तुकडा घालूयात. धूपदाणी ठेवूयात. एक छोटंसं तांब्याचं भांडं, त्यात पाणी आणि पाण्यात एक फूल. आता दिवा लावूयात. आता धूपदाणीत हा धूप लावूयात. दीपक ज्योतीपुढे फुलं ठेवूयात. खरोखर ध्यानस्थितीत नेणारी अशी ही आपली पहिली सुंदर सजावट तयार आहे. पुढे पाहूयात.
एक लहानसं इंडोर प्लांट कोणतंही घेऊ शकता. त्यामागे ही लिप्पन आर्टची मी फ्रेम ठेवली आहे. दोन सुंदर टी लाईट होल्डर्स, त्यात पाणी आणि पाण्यात फुलं किंवा टी लाईट्स पण ठेवू शकतो. एक अगदी लहान असा पितळी दिवा, बस एवढीच अगदी सहज सोपी अशी ही आपली दुसरी सजावट. पुढल्या सजावटीकडे वळूयात. ही खलबत्त्याची दगडी, दगडीत पाणी घेऊयात. छोटंसं छान असं वेताचं सूप, पाण्यात फुलं आणि सुंदरसा असा दिवा. सुपात थोडी फुलं घेऊयात. आणि हा आधीचाच लहानसा पितळी दिवा पहा. मैत्रिणींनो, आता यापुढच्या 3 ते 4 सजावटीत आधी जे आपण साहित्य वापरलं आहे तेच आलटून पालटून सुंदर अशी मांडणी मी केली आहे. पुढे पहा. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा घराच्या प्रवेशद्वाराजवळच्या लहान सजावटीचा ब्लॉग. मैत्रिणींनो, उपलब्ध वस्तूंचा पुनर्वापर, त्यापासून पुनर्निर्मिती, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ अशा संकल्पना आपण अधिकाधिक अंमलात आणण्याचा प्रयत्न करूयात. त्यापासून आपलं घर, आपला परिसर अधिकाधिक सुंदर, सुशोभित आणि आरोग्यदायी कसा होईल यासाठी मिळून प्रयत्न करूयात. धन्यवाद.